मोर्या. उद्धव साहेब, मी आत्ता तुम्ही यायच्या आधीच यांना म्हटलं की मला उद्धव साहेबांचा खूप हेवा वाटतो, कारण आम्ही सामान्य लोक आहोत, आम्हाला आमच्या घरातला कचरा स्वतः बाहेर काढावा लागतो. तुम्ही इतके भाग्यवान आहात की तुमचा आपोआप निघून जातो. पण मी मगाशी म्हटलं तसं मला असं वाटतं, एक नागरिक म्हणून मला असं वाटतं की आपल्या राज्यात आता इलेक्शन आहेत, हे आपण बंद करून टाकूया. सांगतो मी का. कारण बघा, आता असंही तुम्ही बघितलं जर एकूण हे, तर मुख्यमंत्री बनण्यासारखी 2-3च लोक उरली आहेत आता, त्यातली 2 माझ्या समोर बसली आहेत आता. तर जर ऑप्शनच 2 किंवा 3 आहेत, तर मला वाटतं करोडो रुपये का खर्च करायचे इलेक्शनवर. आपण आपल्या सगळ्या राजकीय नेत्यांना पाठवूया बिग बॉस मध्ये, तिकडेही वोटिंग आहेच, जे जिंकतील ते मुख्यमंत्री. चालेल बिग बॉस म्हणून पुढचे मुख्यमंत्री आलेले चालेल म्हणतायत लोक. हे बघा, मला तर आवडेल, कारण जर बिग बॉस म्हणून पुढचा मुख्यमंत्री येणार असेल तर खूप चांगला चान्स आहे की कदाचित राखी सावंत आपले मुख्यमंत्री होऊ शकतील. आणि बघा, मी सांगतो तुम्हाला, मी कमेडियन आहे, प्रत्येक गोष्टीचा मी वेगळा अँगल बघतो. मला असं वाटतं जर त्या मुख्यमंत्री झाल्या तर पुढची 5 वर्ष आपल्याला डेव्हलपमेंट मिळो ना मिळो, एंटरटेनमेंट नक्की मिळणार आहे. आणि बघा, आपल्याला एंटरटेनमेंटसाठी नवीन कोणीतरी ऑप्शन तयार करायची गरज आहे. कारण राऊत साहेब एकटे किती वर्ष करणार. राऊत साहेब, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सगळ्या कॉमेडियनचं दुकान बंद करणार आहात, कारण तुमच्यासारखे जोक कोणीच मारत नाही सध्या. पण मला आता, मी हे का म्हणालो ते पण सांगतो, मला ना आता असं थोडासा असा विश्वास उडालाय, कारण माझं गाव आहे रत्नागिरीत आहे, आणि आमचा जो रस्ता आहे ना, तो खूप वर्ष झाली तो बनतच नाहीये. किती लोकांचं गाव रत्नागिरीत, एकदा आवाज करा. हे बघा, आता जो रस्ता बांधायला घेतलाय त्याची काही गरज नव्हती, कारण आधी ना आपला रस्ता छोटा होता पण चांगला होता, है की नाही. किती लोक जात आहेत लहानपणीपासून त्या रस्त्यावरून. पूर्वी तो रस्ता इतका चांगला होता, तुम्ही तो पिक्चर बघितला होता 2004 मध्ये आला होता तो, नवरा माझा नवसाचा. त्यावेळेला तो रस्ता इतका चांगला होता की त्यावेळेला त्या रस्त्यावर चालू एसटी सचिन पिळगावकर स्केच काढत होते. आता सरळ लाईन नाही काढतायत त्या रस्त्यावर. आणि आता कोणी रस्ता बांधून देईल ह्याची मी अपेक्षा पण सोडली आहे, कारण जे रस्त्या बांधायचं ज्यांची जबाबदारी आहे ते पेट्रोलमध्ये उसाचा रस टाकण्यात बिझी आहेत. 20% इथेनॉल असतं म्हणे हल्ली पेट्रोलमध्ये. दर 1 लिटर पेट्रोलमध्ये 1 क्वार्टर दारू असते हल्ली आपल्या. म्हटलं मग असंच आहे तर 90 ml ड्रायव्हर मध्ये पण टाका, मग कोणीच तक्रार करणार नाही. नाही, पण मी पॉलिटिकल जोक एवढेच करणार आहे, फार करणार नाही. कारण काय आहे ना, सध्या परिस्थितीत पॉलिटिकल जोक केला की तुमचा प्रतिसाद येतो, पण डोळ्याच्या कोपऱ्यात मला असं कुठेतरी दिसतं की त्र्यंबकेश्वरला एक न्हावी माझ्या मुलांचं टक्कल करतोय. की तुझ्या बापाला जोक सांगायची खूप हौस होती. कारण काय, शेवटी विनोद आहे, विनोद कधी जातो असा इकडे तिकडे वगैरे आहे ना. आपण जरा लोक सेटल व्हायची वाट बघूया. कंटिन्यू करू. ग्रेट. मला एक सांगा, इकडे 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 किती लोकांची मुलं शाळेत आहेत आता सध्या. बऱ्याच लोकांची मुलं शाळेत आहेत. तुम्हाला असं वाटत नाही ही आत्ताची जी पिढी आहे हे ना खऱ्या प्रॉब्लेमशी काही हेच राहिलं नाही वास्तव्य. माझा मुलगा आहे, काही प्रश्न विचारतो मला. आता काही दिवसांपूर्वी नवीन गाडी घेतली तर मला विचारलं, बाबा आपण रोल्स रॉईस का नाही घेत. त्याला म्हटलं, बाळा करंटी आपल्या पार्किंगमध्ये बसत नाही. मुलाला काय समजवणार. मी मुलाला नेहमी सांगतो की मला आयुष्यात तितकेच पैसे कमवायचे जितके तुला वाटते आत्ता माझ्याकडे आहेत. तो आता 6वीत गेला, सेकंडरीत गेला. मला परवा म्हणाला, स्कूल बस माझी बदल. म्हटलं का. तर म्हणाला, ह्या बसमध्ये
एसी नाहीये. अरे म्हटलं बाळा छत आहे डोक्यावर. म्हटलं आमच्याला बस पण नव्हती. म्हटलं मी भावाच्या सायकलवर पुढे बसून जायचो. त्या पुढच्या रॉडवर बसून असा गेलोय मी 4 वर्ष. दुपारी 12च्या उन्हात 4 वर्ष असं गेल्यानंतर जिथे निसर्गाने उभी फट दिली होती तिकडे आडवी तयार झाली होती.